प्रिन्सिपल आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण फनल, स्कॅटर्ड चार्ट, वॉटरफॉल चार्ट हे सगळे चार्ट्स बघितलेत ऑलरेडी, राईट. आणि सेल्स डेटा मध्ये आपण लाईन चार्ट, क्लस्टर्ड कॉलम चार्ट, क्लस्टर्ड बार चार्ट हे सगळे चार्ट पण ऑलरेडी बघितलेले आहेत. अँड आय थिंक आपण स्कॅटर्ड पण झालेलं आहे आपला. फनल ऑल्सो डन. वॉटरफॉल नाही झालं, राईट. वॉटरफॉल पण झालं, राईट. आपलं आता आज आपण बघणार आहेत फर्स्ट तर पाय चार्ट, देन डोनट चार्ट, देन मॅप चार्ट अँड देन फ्री मॅप. ओके. फर्स्ट आपण गेट डेटा मध्ये जायचं आहे. एक्सेल वर्कबुक अगेन, जे तुम्हाला मी फाईल्स दिलेत त्या फाईल्स मध्ये इथे तुमचे डेटा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 16 नंबरचा डेटा आहे. डेटा फॉर मॅप चार्ट. ओके. अँड देन एक मिनिट आहे. 16 फर्स्ट आहे. 16चा डेटा फॉर मॅप चार्ट अँड सेकंड 16 अजून एक आहे ट्री मॅप. ओके. मग फर्स्ट मी घेतो ट्री मॅप, ओपन करतो याला अँड डायरेक्ट लोड करून घेतो बिकॉज आय हॅव ऑलरेडी क्लीन डेटा. आला इथे, दिसते तुम्हाला. आता याच्यामध्ये हे बघा, हे जसे मी रिनेम केलेत ना, त्यांना कसं रिनेम करायचं, याच्यावर राईट क्लिक करायचं आणि सी इथे रिनेम ऑप्शन आहे. इथून तुम्ही रिनेम पण करू शकता, विथ दॅट डिलीट पण करू शकता. म्हणजे एक पर्टिक्युलर डेटा जर तुम्हाला डिलीट करायचा तुमच्या शीट मधून किंवा डॅशबोर्ड मधून, तर तुम्ही इथून तो डायरेक्टली डिलीट पण करू शकता. डायरेक्ट आपण मी रिनेम करतोय. काय होतं नाव? फ्री ना. ओके. देन व्हिज्युअलायझेशन मध्ये जाऊन इथे माझा हा ट्री मॅप आहे, हा वाला, त्याला ऍड करून घ्यायचा. आता ट्री आहे म्हणजे झाडासारखा नाही दिसत तो फर्स्ट. तर देन त्यानंतर इथे बघा कॅटेगरीज आहे, देन डिटेल्स आहेत, देन व्हॅल्यूज आहे आणि टूल टिप आहेत. हे चार ऑप्शन्स इथे आपल्याला शो करतात. यु नो. आता याच्यामध्ये जर आपण ट्री मॅप मध्ये गेलो तर फर्स्ट आहे, पहिले डेटा समजून घेऊ त्या. इथे माझे रिजन्स दिलेले आहेत, कोणत्या रिजन मध्ये झालेलं आहे हे कॅल्क्युलेशन. फर्स्ट आफ्रिका, देन अमेरिका, एशिया, साऊथ एशिया, युरोप असे ऑप्शन आपले जे मेन हे आहेत, कॉन्टिनेंट्स आहेत ते दिलेले आहेत. देन त्यानंतर कंट्रीज आहेत, त्या पर्टिक्युलर कॉन्टिनेंट मध्ये कोणते कोणते कंट्रीज येतात. जसं आता एशियामध्ये इंडिया येतो, चायना येतो, कुवेत येतो, कतार येतो, व्हिएतनाम आहे, पाकिस्तान आहे, युनायटेड अरेबियन आहे, देन मलेशिया, तायवान, हे सगळे जे पण कंट्रीज आहेत ते सगळे कंट्रीज दिलेले आहेत. विथ दॅट त्यांचं सीओ टू मीन्स कार्बन डायऑक्साईड जो रिलीज करतात ते किती प्रमाणामध्ये आहे प्रत्येक कंट्री, ते दिलेलं आहे इन टन्स. ओके. सो आपण यांचं आता व्हॅल्युएशन करून बघणार आहेत. फर्स्ट तर डिटेल्स मध्ये, कॅटेगरीज मध्ये मी टाकतो रिजनला, व्हॅल्यूज मध्ये टाकतो मी CO2 इन टर्न्सला. ठीक आहे. हा मला कॅटेगरी वाईज दाखवला की कोणत्या कॅटेगरीचा किती किती CO2 काय बोलतात त्याला, क्रिएट करायचं प्रमाण आहे. ठीक आहे. जर मी त्या पर्टिक्युलर रिजन वरती जरी जातोय, जसं आता एशिया आहे, तर तो सगळ्यात जास्त टन्स मध्ये CO2 रिलीज करतोय. ओके. देन अमेरिका आहे, देन युरोप आहे, देन आफ्रिका अँड देन दुसरं कोणतं आहे, ओशिनिया समथिंग काहीतरी. ओके. ओशियन समथिंग. आता याच्यामध्ये एशियामध्ये पण नंबर ऑफ कंट्रीज आहेत, देन आफ्रिकामध्ये पण आहेत, राईट. मग हे तुम्ही कसं डिफाईन करणार, तर मग सिम्पली आपले कंट्रीज जे आहेत ते उचलून मी टाकणार डिटेल्स मध्ये. ओके. मग इथे मला ग्राफ मध्ये तो सांगणार की सी एशियामध्ये फक्त चायना एवढं रिलीज करतोय. ओके. देन फक्त जपान एवढं रिलीज करतोय, देन इंडिया ही अमाऊंट रिलीज करतोय. हे असं प्रत्येक एक एक कंट्रीजचं पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. देन त्यानंतर
आता इफ जर मी अगेन याचा फॉर्मॅट ऑप्शन मध्ये जातोय तर इथे माझ्याकडे लिजन्स ऑप्शन आहे. जर मी लिजन्स ऑन करतोय तर वरती इथे मला लिजन्स दिसणार, एशियाचा एवढा आहे, अमेरिकेचा एवढा आहे. इफ जर मी लिजन्स ऑफ करतोय तर मला डायरेक्टली त्याच्यामध्येच ते कन्फिगरेशन करून दाखवणार तो. ओके. लेआउट्स मध्ये जर सॉरी, इथे डेटा लेबल्स जर मी ऑन करतोय तर तुम्हाला विथ, आता जसं मी युजली जर मी त्या पर्टिक्युलर कंट्रीवरती कर्सर नेत होतो तर तो मला सांगत होता की चायनाचा 9.91.19 समथिंग समथिंग आहे अमाऊंट, राईट. बट जर मी डेटा लेबल्स ऑन करतोय तर तो विथ चायनाच्या सोबतच समोर ऍड करून दाखवेल की किती टन्स मध्ये त्यांचं आहे. मीन्स जेव्हा मी मला त्याच्यावरती कर्सल कर्सल नेऊन बघायची गरज नाहीये, डायरेक्टली तो तिथेच मला ऍड करून दाखवेल. ओके. अँड देन त्याच्यामध्ये पण लेबल्समध्ये कॅटेगरीज ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज वगैरे चेंज करू शकता, इथून कलर्स वगैरे त्यांचा डिफरन्स करू शकता, जे आतमध्ये नावं दिलेली आहेत ना आपण ती. ठीक आहे. समजा आता ते नावं आपल्याला येल्लो कलर मध्ये हवे तर इथून ते येल्लो कलर मध्ये तुम्ही करू शकता. बट ब्लॅकच बेटर आहे बिकॉज तो उठून दिसेल सगळ्या कलर्स मध्ये. ओके. देन त्यानंतर डेटा लेबल्स मध्ये फर्स्ट तर इथे डिस्प्ले युनिट्स ऑप्शन आहे. डिस्प्ले युनिट्स म्हणजे काय, तर आता जे आपल्याला तिथे जे नंबर्स दिसतात ना, जसं चायना 9.92 टन समथिंग आहे, मग ते तुम्हाला जर थाउजंड्स मध्ये हवं आहे, इफ इधर तुम्हाला ते मिलियन्स मध्ये बघायचंय, बिलियन्स मध्ये बघायचंय, ट्रिलियन्स मध्ये बघायचं, तर ते तुम्ही इथून डायरेक्टली चेंज करून बघू शकता व्हॅल्यूज. ठीक आहे. मग तुम्हाला प्रत्येक वेळेला ते टनला कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाहीये. थाउजंड्स मध्ये, मिलियन्स मध्ये जसं तुम्हाला हवंय तसं तुम्ही ते कॅल्क्युलेट करून बघू शकता. देन लेआउट्स मध्ये, डेटा लेबल्स मध्ये, डेटा लेबल्स अँड व्हॅल्यूज, व्हॅल्यूज मध्ये इथे तुम्ही हे झालं ना ऑलरेडी आपलं. नाही हा ते ते मेन जे कॅटेगरीज कंट्रीज होते त्यांचं नेम चेंज होत होतं. याच्यामध्ये जे सॉरी ते रिजनचं चेंज होत होतं. आणि ह्या लेबल्समध्ये काय होतंय, ते जे कंट्रीज आपण आतमध्ये ऍड केलेले आहेत त्यांचं चेंज होत आहे. ठीक आहे. हे फॉर्मॅटिंगचे जे पण पार्ट्स आहेत ना, हे प्रत्येक ग्राफला आहेत, ते तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या. ठीक आहे. जेव्हा लास्ट फायनल डॅशबोर्ड बनेल त्यानंतर तुम्हाला मी एक प्रोजेक्ट देईन, त्याच्यामध्ये हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. हे झालं आपलं ट्री मॅप. आता नेक्स्ट पार्ट बघू ते याच्यामध्येच. समजलं नाही. त्यानंतर मॅप चार्ट बघू त्या. याला ओपन केलं मी. ओपन केल्यानंतर डायरेक्टली लोड करून घेणार आपण, बिकॉज अगेन आपला डेटा क्लीनच आहे ऑलरेडी. आता याच्यामधून आपण मॅप चार्ट घेणार आहे. हा वन ऑफ द माय फेवरेट चार्ट आहे, बिकॉज ऑफ याच्यामध्ये आपण जसं आपला जिओग्राफिकली आपण बघतो ना, गुगल मॅपवरती जाऊन फ्री असताना कुठला रस्ता कुठे जातो, तशा टाईप मध्ये आहे थोडा. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅपचं पॅटर्न समजून घ्यायचं डेटाचा. अगेन इथे आपल्याकडे रिजन्स आहेत, रिजन मध्ये कंट्रीज आहेत, सॉरी रिजन्स आहेत, रिजन मध्ये कंट्रीज आहेत, देन बायो कॅपॅसिटी आहे, अँड देन इको फुटप्रिंट पीओपी आहे, पीपी आहे. आता याच्यामध्ये ना जेव्हा आपण मॅप घेतो ना त्यावेळेला आपल्याकडे इथे जेव्हा त्या ग्राफचे व्हिज्युअल बिल्ड करण्यासाठी आपल्याला जे इथे ऑप्शन्स येतात ना, जसं लेजन्स वगैरे येत होते, त्याच्यामध्ये लोकेशन येतो, लिजन्स येतो, आणि लॅटिट्यूड येतो आणि लॉंगिट्यूड येतो. आता लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड काय असतं बेसिकली, की जेव्हा आपण एखाद्या समोरच्या पर्सनला आपल्या एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगत, ओके, मग ते लोक काय करतात की जेव्हा कधी कधी बघा आपण जीपीएस वगैरे ट्रॅक करतो, ते जीपीएस ट्रॅक लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड वरून होतं. ओके. जे आपलं मराठीमध्ये आहे ना, कर्कवृत्त आणि अक्षरवृत्ताची समथिंग समथिंग आहेत, सो त्याच्यावरून ते कॅल्क्युलेट केलं जातं की लाईक कोणत्या पर्टिक्युलर पॉइंटला हे उभे आहेत, पर्टिक्युलर पर्सन कुठल्या पॉइंटला उभा आहे. जसं आपण गुगलवरती पण लाईव्ह लोकेशन शेअर करतो, मग त्या कंडिशनमध्ये तुमचं
नेम नाही जात तिथे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये उभे आहेत. तिथे बघा खाली नंबर्स असतात 1 2 0 पॉईंट 6 समथिंग. मग ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कॅल्क्युलेट करून ऑटोमॅटिकली समोरच्या पर्सनला हे समजतं की तुम्ही या लोकेशनला उभे आहेत. बिकॉज एक समजा नंबर आहे, जसं आता 410 206 हा मुंबईचा पिनकोड आहे, राईट. मग तो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये दुसऱ्या कुठल्याच कंट्रीमध्ये, कुठल्याच स्टेटमध्ये, कुठल्याच डिस्ट्रिक्टमध्ये, कुठल्याच तहसीलचा पिनकोड नसणार आहे, राईट. बिकॉज इट्स अ युनिक आयडेंटिटी नंबर, राईट. तसंच लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड पण असतं. एका प्लेसला एकच नंबर असतो, तो दुसऱ्या जागी गेले तर तो नंबर चेंज होत राहतो. ओके, त्याच्यामुळे मग आता याच्यामध्ये ते कसं करणार आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो मॅपचा डेटा आहे ते मी ऑन करतोय. सॉरी, लोकेशन्स मध्ये मी टाकतो रिजन. आता याच्यामध्ये हा एरर काय येतोय ना, बिकॉज काही पीसी मध्ये पॉवर बीआय मध्ये हा ऑप्शन ऑलरेडी ऑन असतो आणि काही पीसी मध्ये हा ऑप्शन ऑफ असतो. तो तुम्हाला ऑन करायचा असतो. ते कसं ऑन करणार बघा, इथे स्टेप प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. मॅप इज मॅप फील्ड मॅप अँड फील्ड मॅप विज्युअल आर डिसेबल. टू इनेबल देम गो टू द फाईल टॅब, ऑप्शन्स अँड सेटिंग्स, ऑप्शन्स, ग्लोबल अँड सिक्युरिटी. फाईल, ऑप्शन्स अँड सेटिंग्स, ऑप्शन्स. इथे दोन ऑप्शन असतात आपल्याकडे. एक ग्लोबल ऑप्शन असतो आणि अजून एक मिनिट. हा जो वरती दिलाय फर्स्ट लाईनला हेडलाईन डेटा लोडच्या वरती बघा ग्लोबल आहे आणि खाली आहे करंट फाईल. आता ग्लोबल मध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, सिक्युरिटीज. याच्यामध्ये लास्ट आय थिंक ऑप्शन असतं. हा बघा, मॅप अँड फील्ड मॅप हा चेक नव्हता म्हणून तो तिकडे एनेबल नव्हता. ठीक आहे, हे तुम्हाला एकदा चेक करायचं. काही पीसी मध्ये जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वरून घेतलाय ना तर मोस्ट ऑफली तुमचा एनेबल असतो. जर नसेल घेतला तर मग तो चेक करून एकदा ऑन करून घ्या. एक मिनिट. ओके. Change countries. एक मिनिट. Country. स्टिल ऑन नव्हतं आय थिंक. ऑलरेडी बॅकएंडला ते रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे होत असेल. ठीक आहे, हा पार्ट आपण फिलहाल स्किप करू द्या. दुसरा एक ऑप्शन आपले जे आहेत पाय चार्ट तो घेऊते आपण. पाय चार्ट मध्ये बेसिकली अगेन तुम्हाला डेटामध्ये जायचंय, एक्सेल वर्कबुक मध्ये जायचंय. अगेन तर पाय चार्टचा एक डेटा मी दिलेला आहे त्याच्यामध्ये. स्प्लिट ऑफ दिसते तुम्हाला इथे कुठे पाय चार्ट.
हा जो सेल्सचा डेटा आहे याच्यामध्ये बघू द्या. याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला डायरेक्टली लिजंड्स मध्ये डील साईज मी टाकलेले आहे. मीन्स जे लार्ज मिडियम आणि स्मॉल असे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. अँड देन विथ दॅट याचा जो सेल्स आहे, सेल्स हा जो सेल्स आहे तो सेल्स आपण इथे क्रिएट केलेला आहे नॉर्मली सेल्स ऑर्डर्सचे नंबर्स घेऊन. आता याच्यामध्ये फर्स्ट तर आपल्याला ब्ल्यू मध्ये दिसत आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट मीडियम आहे जो डार्क ब्ल्यू आहे. लाईट ब्ल्यू जो आहे तो लार्ज साईज मध्ये दिलाय आणि स्मॉल मध्ये आपल्याला स्मॉलचा डील साईज शो करत आहे. आता याच्यामध्ये काय आहे, हे जे नंबर्स इथे दिसत आहेत ना, हे त्यांचे सेल्स आहेत, किती एक्झॅक्ट सेल्स झालेला आहे. ओके. आणि पाय चार्ट आणि डोनट चार्ट याच्यामध्ये जास्त तेवढा डिफरन्स नसतं. फक्त तुम्ही असं युजली बोलू शकता की पाय चार्ट जो आहे तो आपला डोसा सारखा दिसतो आणि डोनट चार्ट जो आहे तो आपला मेंदूवडा सारखा दिसतो. ठीक आहे. अँड देन इथे व्हिज्युअल्स मध्ये गेल्यानंतर फर्स्ट तर इथे फॉर्मॅट्स मध्येच याच्यामध्ये ना पाय चार्ट आणि डोनट चार्ट मध्ये ना लिजंडचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. लिजंड्स मध्ये मीन्स लाईक तुम्हाला जेव्हा एखाद्या रिजन वाईज सेल्स वगैरे बघायचा असतो ना, त्या कंडिशन मध्ये ना याचा खूप जास्त यूज केला जातो. अजून पण दुसरा कोणता तरी एक ऑप्शन आपण ऍड करायचा ट्राय करू तेव्हा. कंट्री वाईज पण क्रिएट होतोय बट तेवढा क्लिअर नाही होता. ठीक आहे. सी याच्यामध्ये प्रत्येक एक एक कंट्रीला एक एक कलर मेन्शन केला त्यांनी आणि त्याच्या हिशोबाने इकडे त्यांचा सेल्स दाखवतोय तो. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली समजून जाईल की पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किती किती सेल्स झालेला आहे आपला. ओके. देन जेव्हा तुम्ही याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन मध्ये येतात तेव्हा डेटा लेवल्स जर तुम्ही ऑफ ठेवले तर ते जे नंबर्स होते ना ते नंबर्स अगेन रिमूव्ह होणार. आणि जर तुम्ही त्याच्यावरती गेल्यानंतर तो ऑन दिसेल आणि जर डेटा लेवल्स ऑन आहे तर डायरेक्टली त्याच्यावरती दिसतील. विथ दॅट डेटा लेबल्स मध्ये जर तुम्ही व्हॅल्यूज ऑन करताय तर व्हॅल्यूज मध्ये अगेन तुम्हाला बोल्ड वगैरे करायला ते जे व्हॅल्यूज दिसत आहेत तिथे ते. अँड देन डिस्प्ले युनिट स्टेटस तुम्हाला कुठे पाहिजे, अगेन थाउजंड्स मध्ये पाहिजेत की मिलियन मध्ये आहे, बिलियन्स मध्ये आहेत. हे जे नंबर्स आहेत ना हे नंबर्स. ओके. त्यांची साईज थोडी वाढव. ओके. देन त्यानंतर याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग ऑप्शन आहे. एक मिनिट. हम्म. हे जे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत ना, जे याच्यामध्ये ऑन केलेत आपण, ते राईट साईडला लेफ्ट साईडला इथे हे जे वरचे आहेत ना हे कंट्रीजचे नेम दिलेत बघा स्ट्रेट लाईन मध्ये वरती, ते एडिट करायला तुम्हाला इथे लेजंड्स मध्ये हे ऑप्शन्स आहेत पोझिशन्स वगैरे. बट जर तुम्ही हा ऑप्शन ऑफ ठेवताय ना तर डायरेक्टली तुम्हाला इथे क्लिअरली शो करेल ते. विथ दॅट जे मगाशी ऑप्शन ऑन होतं माहितीये त्याच्यामध्ये आपण एक मिनिट हे अशा पॅटर्न मध्ये तुम्ही ऍड करून ठेवू शकता इथे. ओके. जे तुम्हाला बेटर दिसेल पाय चार्ट मध्ये बोलतोय आम्ही. ओके. बाकीचे जे चार्ट्स आहेत जसं स्कॅटर्ड प्लॉट आहे किंवा ट्री मॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही वरती ठेवू शकता बट याच्यामध्ये हे सुटेबल आहे. ठीक आहे. अँड मोस्ट ऑफ हे अट्रॅक्टिव्ह वाटतं. ओके. डॅशबोर्ड्स मध्ये हा एक रूलच आहे त्यांचा की जेव्हा आपण एखादा पाय चार्ट किंवा डोनट चार्ट क्रिएट करतो ना, जर तुम्ही त्याचे लिजेंड्स त्याचे लेफ्ट किंवा राईट साईडला ठेवताय ना इट्स लुक्स प्रोफेशनल. ओके. हे एक नॉर्मल कॉमन थिंग आहे जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे डॅशबोर्ड बनवताना. ठीक आहे. दोन्ही पोर्शन समजले. याच्यामध्ये मला ते पण घ्यायचं होतं मॅपचं बट लोड नव्हता. Still एकदा परत चेक ट्राय करून बघूते आपण. Countries. ठीक आहे. मी चेक करतो याचा. देन मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे बघूया. ठीक आहे. बॅकग्राऊंड पण आपण चेंज करू शकतो. हा. बट कॅनव्हासचा बॅकग्राऊंड चेंज करायचं अजून आपण ऑप्शन नाही बघितलं. कॅनव्हासच्या बॅकला जो बॅकग्राऊंड आहे ना त्याचा ऑप्शन आपण अजून बघितला नाही जो इथे आहे आपला.
याच्यामध्ये ग्राफमध्ये दिसेल तो. हा वाला जर्नल. ओके. हा जो जर्नल आहे ना इथे, याच्यामध्ये आपण कॅनव्हासचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते चेंज करू शकतो, कॅनव्हासच्या बॅकचं. ठीक आहे. आणि कॅनव्हास कॅनव्हास म्हणजे काय माहितीये, ज्याच्यामध्ये आपण व्हिज्युअल बिल्ड करतो. ही जी लाईन दिसते ना, ही वाली, इथे इथे जे ग्राफच्या साईडला बघा तुम्हाला एक लाईन दिसते, हे आपला कॅनव्हास असतं ज्याच्या आतमध्ये आपण डॅशबोर्ड प्रिपेअर करतो. आणि त्याला सोडून त्याच्या अपार्ट फ्रॉम दॅट जे शीट पेज 1 2 3 दिले त्याच्यावरती जो ब्लँक स्पेस आहे ना, त्याला आपण बॅकग्राऊंड बोलतो. जो कॅनव्हासच्या बॅक साईडला असतो त्याचा आपण अजून बघितलेला नाही, जो आपण डॅशबोर्डच्या वेळेला बघणार. ओके. क्लिअर आहे काय काय जे झालं आज? तेवढं काय हॅवी पण नाही वाटलं मला आजचं.